हरे कृष्ण. आपल्या सर्वांचं स्वागत आहे भक्तशास्त्री कोर्स मध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय नंबर 4 ज्ञान कर्म संन्यास योग. आणि आपण या अध्यायामध्ये आता सेक्शन 3 मध्ये आहोत. श्लोक नंबर 1 ते 10 आपण स्टडी केला होता भगवंतांबद्दल दिव्य ज्ञान. त्यानंतर 11 ते 15 मध्ये आपण स्टडी केलं होतं अजून फर्दर इन्फॉर्मेशन भगवंतांबद्दल, की जे तिसऱ्या अध्यायातल्या अर्जुनाच्या प्रश्नाला कंटिन्युएशन होतं 4.34 पासून, 3.34 पासून, की जे इथे 4.15 मध्ये येऊन संपलं. त्यानंतर भगवंतांनी आपल्याबद्दल सांगितल्यानंतर मग कर्मयोगाच्या टॉपिक वरती पुन्हा रिटर्न येतात आणि श्लोक नंबर 16 पासून कर्मयोगावरती विवेचन होतं. आणि त्याच्यामध्ये आपण लास्ट टाइम श्लोक नंबर 20 पर्यंत कव्हर केलं होतं, राईट. श्लोक नंबर 20 पर्यंत, जर मला जिथपर्यंत आठवतो तिथपर्यंत. श्लोक नंबर तक्त्या कर्मफल संगम नित्य तृप्तो निराश्रय कर्मण्य अभिप्रवृत्तोपि नैवं किंचित करोति स. आपल्या कर्मफलावरील सर्व आसक्तीचा त्याग करून नित्य तृप्त आणि स्वतंत्र असणारा, जरी सर्व प्रकारच्या कर्मांमध्ये मग्न असला तरी तो कोणतेही सकाम कर्म करीत नाही, राईट. तर आपण याच्यामध्ये डिस्कस केलं होतं की आपण कुठल्याही कर्मफलावरती आश्रित राहायचं नाही. निराश्रय म्हणजे बेसिकली या जगातील गोष्टींवरती जर आपण आश्रय घेतला तर आपण या जगातील गोष्टींवरती अवलंबून राहतो. आणि जगातील गोष्टी कशा आहेत? अशाश्वत आहेत, नित्य नाही आहेत. आपण नित्य आहोत. आपण नित्य असल्यामुळे आपल्याला नित्य गोष्टींचा आश्रय पाहिजे. अनित्य गोष्टींचा आश्रय घेतल्याने आपल्याला मग भीती वाटते, दुःख होतं, जन्म मृत्यू जरा व्याधी याच्या अधीन जावं लागतं, राईट. अँड दॅट्स वाय भगवंत म्हणतात की इन्स्टेड ऑफ टेकिंग शेल्टर ऑफ टेम्पररी थिंग्स, तुम्ही कसा आश्रय घ्या? माझा आश्रय घ्या, राईट. इव्हेंच्युअली भगवंत सांगतील ते की तुम्ही माझा आश्रय घ्या, अनित्य गोष्टींचा आश्रय घेऊ नका. 16th वर्षमध्ये 20 श्लोकामध्ये हे सांगितलं होतं. त्यानंतर त्याला पुढे कंटिन्यू करताना भगवंत 21 श्लोकामध्ये सांगतात, 21 मध्ये, की मग असा जो व्यक्ती आहे ज्याने स्वतःला म्हणजे माझ्यावरती अवलंबन केले, आपल्याकरता भगवंतावरती अवलंबन केले. सेक्शन आहे कर्मयोगाचा. हा जो कर्मयोगी आहे त्याला अजून माहित नाहीये भगवंत कोण आहेत, पण आपण आपल्या भाषेमध्ये की ज्याने भगवंतावर स्वतःला निर्भर केलेला आहे, असा व्यक्ती मग कशा प्रकारे जीवन व्यापन करतो? श्लोक नंबर 21 वाचा. सेवा कुंडलीला माताजी वाचा श्लोक नंबर 21. निराशीरचितात्मा त्यक्त सर्व परिग्रह शारीरम केवलम कर्म पूर्वम नाप्नोति किल्बिषम. असा ज्ञानी मनुष्य पूर्णपणे नियंत्रित मन आणि बुद्धीद्वारे कर्म करतो. आपल्याकडे असणाऱ्या सर्व गोष्टींवरील स्वामित्वाच्या भावनेचा त्याग करतो आणि जीवनावश्यक असणाऱ्या वस्तूंकरिताच कर्म करतो. अशा प्रकारे कर्म केल्याने तो पापकर्मांनी प्रभावित होत नाही. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. भरपूर क्वालिटी सांगितलं त्याच्यामध्ये. सर्वात पहिले म्हणजे अशा मनुष्याचं मन जे असते का असतं? नियंत्रित असतं, राईट. आणि तो बुद्धीद्वारे कर्म करतो. बुद्धी म्हणजे कुठली बुद्धी? कुठली बुद्धी? शाळेतल्या पुस्तकात नाही घेतलेली बुद्धी? काय नाही, तुम्ही ऑफिस मध्ये जाल तर तुम्हाला लागेल ना. इफ यू आर अ इंजिनियर, इफ यू आर अ डॉक्टर, इन युअर प्रोफेशन यू नीड इंटेलिजन्स फ्रॉम युअर बुक्स. पण ते कशा करताय? केवळ जीवन व्यापन करण्याकरताय. पण जर तुम्हाला भौतिक जगातनं मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला पण जर आपल्याला भौतिक जगातनं मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला कुठल्या प्रकारचं ज्ञान पाहिजे? कुठल्या प्रकारची बुद्धी पाहिजे? आध्यात्मिक. जे तिसऱ्या अध्यायामध्ये आपण स्टडी करत आलेलो आहोत. तिसऱ्या अध्यायाच्या लास्टच्या श्लोक मध्ये सांगितलं होतं, एवं बुद्ध्वा परम बुद्ध्वा संस्तभ्य आत्मनम आत्मना जय शत्रु महाबाहो कामरूप दुरासदम, राईट. आणि नंतर भगवंत म्हणतात, आणि नंतर नेक्स्ट तो काय करतो? त्यक्त सर्व परिग्रह. त्यक्त सर्व परिग्रह. त्यक्त म्हणजे काय?
त्यागणे, राईट. आपल्याकडे आता त्यागणे म्हणजे तुम्ही घरातले भांडी कोणी फेकू नका घरातली बाहेर, ठीक आहे ना. की आम्हाला योगी बनायचंय, आम्हाला अध्यात्मवादी बनायचं, फेकून त्या घरातलं सामान, नाही, असं नाही. त्यागणे म्हणजे भोगाची भावना त्यागणे. त्या वस्तू तुमच्या आसपास असतील, राईट, पण त्या वस्तू माझ्या भोगाकरता म्हणलेल्या नाहीयेत, त्या वस्तू भगवंताच्या सेवेकरता म्हणलेल्या आहेत, राईट. दॅट्स द रिअल भावना. म्हणून आपल्याकडे असणाऱ्या सर्व गोष्टींच्या स्वामित्वाचा भावनेचा त्याग, राईट. आणि असा व्यक्ती काय करतो, जीवनावश्यक असणाऱ्या वस्तूंकरताच कर्म करतो. दॅट्स एन इम्पॉर्टंट डेफिनेशन. जीवनाकरता जे आवश्यक आहे तेवढ्याच गोष्टी करता तो काम करेल. आता तुमच्या जीवनाकरता काय काय आवश्यकता आहे सांगा मला. आपल्या जीवनाकरता काय आवश्यकता आहे, आवश्यक आहे? सुळेखा माताजी म्हणतात प्रसाद घेऊ दे आम्हाला. एकादशी प्रसाद, ठीक आहे, आज एकादशी आहे, राईट. ओके, म्हणजे बेसिकली रोटी कपड़ा मकान, राइट. बस इतने में हो गया, और नहीं चाहिए कुछ. रोटी हो गया, कपड़ा हो गया, मकान हो गया, मोबाइल नहीं चाहिए. मोबाइल, राइट. रोटी कपड़ा मकान, मोबाइल ऐड हो गया एक्चुअली आज की लिस्ट में, राइट. एंड देन वी ऑल्सो नीड रिलेशनशिप्स. आपले संबंध चांगले असायला पाहिजेत, राईट, भौतिक जगामध्ये राहण्याकरता. सो बेसिकली हा जो व्यक्ती आहे ज्याने आपलं जीवन अध्यात्मवादी बनवलेलं आहे किंवा ज्याला अध्यात्माच्या मार्गावरती चालायचं आहे, हा व्यक्ती काय करतो, जेवढ्या गोष्टी आवश्यक आहेत तेवढ्याच घेतो, त्याच्यापेक्षा जास्त घेत नाही, त्याच्या पलीकडे जास्त घेत नाही. मग आता हे जे आपण ईशोपनिषदेमध्ये ऑलरेडी बघितलेलं आहे, राईट. ईशोपनिषदेमध्ये आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की आपापला कोटा आपण कसं ठरवायचा, राईट. आपल्याला जे आवश्यक आहे आपण तेवढंच घेतलं पाहिजे, राईट. जे आवश्यक नाहीये आणि दुसऱ्यांचा जो कोटा आहे त्याच्यामध्ये हात लावायचा नाही. आता समजा वाघाचा काय आहे कोटा, जे वनामध्ये असणारे बाकी प्राणी आहेत त्याचा कोटा आहे. गाईचा कोटा काय आहे, गवत, बरोबर आहे. माणसाचा कोटा काय आहे, दूध. मग आपण दूध पितो गाईकडनं, राईट. आपण गवत खात नाही. गाईला गवत खाऊन देतो किंवा वाघाला आपण त्याचा शिकार करून देतो, राईट. मग आपण जेव्हा इंटरफेअर करतो त्या सिस्टम मध्ये तेव्हा आपली लाईफ डिस्टर्ब होते. किंवा समजा एकदा प्रभुपादांना ते उदाहरण तुम्ही तेव्हा आपण स्टडी केलं होतं. गुरुकुलमध्ये एका त्या गुरुकुलच्या टीचरने प्रभुपादांना विचारलं होतं, प्रभुपाद बच्चों को कितना रोटी देना चाहिए. तो प्रभुपाद म्हटले बच्चा कितना खा सकता है, 3-4 रोटी. त्यानंतर त्याने रूल बनवला, बच्चे मतलब 3 रोटी. मग आता सगळे बच्चे थोडी सेम आकाराचे असतात. कोणी 5 चपात्या खातात, कोणी 2 खातात, कोणी 8 खातात. आणि चपात्याची साईज पण बघायला लागेल. भाकरी चांगली जाडी असते आपली महाराष्ट्राची, आणि जे फुलके असतात नॉर्थवाले एवढीचे असतात, ते एक फुलका तर आम्ही एका ह्याच्यात खाऊन टाकतो. एका घासामध्ये जाऊन दिले एक फुलका. पण इट व्हॅरीज ना. मग आता तुम्ही जर डिफाईन केलं नाही बच्चा मतलब 4 रोटी चपाती जो भी रहेगा भाकरी, तर तसं करून चालत नाही. म्हणून दॅट्स वाय इथे जे प्रभुपादांनी दिलेलं आहे की किंवा भगवंत म्हणतायत शारीरम केवलम कर्म, की आपल्या आवश्यक जीवनातल्या ज्या गोष्टी आहेत त्याचं डेफिनेशन आपण आपापल्या सोशिओ कल्चर प्रमाणे बनवायला पाहिजे. आता समजा आपल्या एखाद्याचा सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस असा आहे की त्याला लक्झरी कार मध्ये ट्रॅव्हल केल्याशिवाय जमतच नाही. त्याला तुम्ही ट्रेन मध्ये ट्रॅव्हल करायला सांगितलं तो येणारच नाही प्रोग्रामला कधी तुमच्या मंदिरात. त्याला सांगायला लागलं की कार लेके आओ, पार्किंग के लिए जगह कर देते मंदिर के बाहर, and he will come like that. समजा आता एखादा आता समजा मराठी स्पीकिंग क्राऊड आहे, तर तुम्ही तिथे इंग्लिश स्पीकर लावून चालणार नाही, जमणार नाही त्याला. म्हणजे लोकांना जमणार नाही, त्याला पण जमणार नाही. यू नीड मॅचिंग. सो दॅट्स वाय आपापल्या वेगवेगळ्या ह्याच्यानुसार आपल्याला ठरवलं पाहिजे की आपापल्या शरीरम केवलम कर्म काय आहे. जसं जॉर्ज हॅरिसन होते, प्रभुपादांनी जॉर्ज हॅरिसनला म्हटलं, जॉर्ज हॅरिसन यांनी भरपूर सेवा केली. तो म्हटलं की मला ऍक्च्युली ना तुमच्यासारखं बनायचंय, म्हणजे संन्यासी बनायचंय, आश्रम मध्ये यायचंय. प्रभुपाद म्हटले नाही, आप जहां हो वहीं पे रहो, आपके पास कला है, आर्ट है, उससे आप क्या करो, म्यूजिक बनाओ कृष्ण के लिए और म्यूजिक के द्वारा सेवा करो भगवान की, राइट. सो अशा प्रकारे आपण आपलं जे शरीरम केवलम कर्म आहे ते 2 गोष्टी ठरवू शकतो. एक आपली इंडिव्हिज्युअल सिन्सिरिटी कि मैं सचमुच मुझे क्या चाहिए, क्या जरूरत है, और दूसरा अंडर द गाइडेंस ऑफ स्पिरिचुअल मास्टर,
गुरुला सांगून आपण की बाबा आप बताओ मुझे, मेरा ऐसा ओपिनियन है, आय मे बी रॉंग, नाउ यू कॅन डिफाईन, राईट, अशा प्रकारे. आणि मग तुम्ही जर तात्पर्यामध्ये गेलात, प्रभुपाद 2 सुंदर उदाहरणं देतात आणि मध्ये इथे एकदम सुरुवातीला पण चांगलं पर्पट लिहिलं प्रभुपादांनी, सुंदर. प्रभुपाद म्हणतात, चला कोणतरी वाचा, कोण वाचेल? रेश्मा माताजी, आहे पुस्तक नाही? ठीक आहे, कृष्ण प्रभूजी मी वाचू? दंडोत प्रणाम. वाचा. स्वयंसेवक 22 ना? 21 माताजी, 21 आता किल्बिषम तू वाचलं ना मातेजीने? त्याचा आपल्याला श्लोक नाही वाचायचा, तात्पर्य वाचायचं आहे. श्लोक नंबर 21 मध्ये तात्पर्य वाचा, पहिला पॅराग्राफ. ठीक आहे, तात्पर्य वाचतो. कृष्ण भावनाभरित मनुष्य आपल्या कर्माच्या चांगल्या अथवा वाईट फळांची अपेक्षा करीत नाही. त्यांचे मन आणि बुद्धी पूर्णपणे नियंत्रित असते. तो जाणतो की आपण भगवंताचे अंश असल्या कारणाने, अंशीचा अंश या नात्याने आपण जी भूमिका करीत आहोत ती करण्यास आपण कारणीभूत नसून ती केवळ आपल्याद्वारे भगवंतच करून घेत आहे. जेव्हा हात हालचाल करतात तेव्हा ते स्वतःच्या इच्छेने हालचाल करीत नाही, तर त्यांच्या हालचालीला संपूर्ण शरीराचा प्रयत्न कारणीभूत असतो. कृष्ण भावनाभरित मनुष्य नेहमी भगवंताच्या इच्छेनुसार कृती करत असतो, कारण त्याला तृप्ती करण्याची इच्छा नसते. तो एखाद्या यंत्राच्या भागाप्रमाणे कार्य करत असतो. ज्याप्रमाणे यंत्राचा भाग सुयोग ठेवण्यासाठी त्याला तेल घालावे लागते आणि त्याची स्वच्छता करावी लागते, त्याप्रमाणे भगवंताची दिव्य प्रेममयी सेवा करण्यासाठी योग्य राहण्याकरिता कृष्ण भावनाभरित मनुष्य आपल्या कर्माद्वारे स्वतःचा निर्वाह करतो. म्हणून तो कर्मफलापासून मुक्तच राहतो. बस थँक्यू. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सी दिस इज, आता तुम्हाला हा सेक्शन एंड होईल आपला 24व्या श्लोकला एंड होईल, राईट. तर इथे तुम्हाला दिसेल हा कॉन्शियसनेस किंवा ही चेतना डेव्हलप केली जात आहे. एक कर्मयोगी विचार करतो कि मैं कुछ नहीं कर रहा हूँ, शरीर काम कर रहा है, राइट, और मुझे उतना ही करना है जितना शरीर के लिए जरूरत है, उससे ज्यादा नहीं करना है. आणि मग तो असा का करू शकतो? कारण त्याचं मन, त्याची बुद्धी नियंत्रणामध्ये आहे. मग त्याकडे ग्रीड नाहीये, लोभ नाहीये, अननेसेसरी गोष्टी अक्युम्युलेट करायची टेंडन्सी नाहीये, राईट. म्हणून प्रभुपादांनी इतकं सुंदर तात्पर्य दिलंय की कृष्ण भावनाभरित व्यक्ती नेहमी काय करतो? भगवंतांच्या इच्छेवरती अवलंबून असतो, राईट. आणि जोपर्यंत व्यक्ती भगवंतांच्या इच्छेवर अवलंबून आहे तोपर्यंत जगामध्ये कितीही गोष्टी जरी झाल्या, कसं असतं की समटाइम्स आपण विचार करतो की नाही, मुझे ये इतना ही चाहिए, वैसा ही चाहिए, नहीं मिलेगा तो मैं सेवा नहीं कर सकता, राईट. पण आपल्याला जर हे कळलं पाहिजे की आपण इथे सेवा करण्याकरता आलेलो आहोत की आपली इच्छा पूर्ण करता आलेलो आहोत, राईट. वी हॅव टू डिफाईन दॅट. आणि म्हणून हे जे ऍक्च्युली प्रभुपादांचे तात्पर्य एवढे क्लासिक, एवढे सुंदर तात्पर्य आहेत ना. आपल्याला कधी कधी असं वाटतं की चलो अभी भक्ति शास्त्री हो गया, गीता पढ़ के हो गया, अभी क्या जरूरत है इतना पढ़ने का, अभी बाद में कभी 10-15 साल के बाद प्रीचिंग चालू करेंगे तो पढ़ा जाएगा. बट तुम्ही जर कंटिन्यू वाचत राहिलात, दॅट कॉन्शियसनेस इज डेव्हलप्ड की आपल्याला जगात कसं राहायला पाहिजे. म्हणून भक्तिशास्त्री पूर्ण झाल्यावरती बंद नका करू गीता वाचायचा. अचानक विचार करू की गीता समझ में आ गया, अभी समझ में तो कितना आएगा हमको पता नहीं है. जितना भी आएगा थोड़ा बहुत वो भी पर्पोर्ट से समझ में आएगा, राइट. एंड देन दोज पर्पोर्ट्स यू कंटिन्यू टू रीड इवन आफ्टर दॅट. आणि म्हणून बघा प्रभुपादांनी एवढं सुंदर दिलेलं आहे. एक उदाहरण दिलं यंत्राचं. यंत्राचा जो भाग असतो तो काय करतो? पूर्ण यंत्राशी कॉपरेट करतो, राईट. मशिनी मधला समजा एखादा स्क्रू असेल, तो स्क्रू कॉपरेट करतो पूर्ण मशीनला व्यवस्थित काम करण्याकरता. याचा अर्थ असा नाही की तो पार्ट गेला तर, म्हणजे एनॉलॉजी आहे पण एनॉलॉजी तेवढीच ठेवावी जेवढी त्याला समजू शकते. स्टेज नका करू एनॉलॉजी. तुम्ही म्हणाल की अच्छा वो मशीन का पार्ट गिर गया मतलब फिर इनकम्प्लीट हो गया मशीन, वैसे हम लोग भगवत धाम से यहाँ आ गए तो भगवान इनकम्प्लीट हो गया, ऐसा नहीं है. भगवान कंप्लीट है, उधर अनलिमिटेड स्क्रू है उधर. ये तो मशीन का एग्जाम्पल दिया है वहां पे एक स्क्रू का, बट इज अ व्हेरी म्हणजे एकदम सुंदर उदाहरण आहे की मशीनचं पार्ट जो असतो त्याचं कार्य असतं मशीन सोबत कॉपरेट करणे, राईट. आणि जेव्हा तो मशीनच्या सोबत कॉपरेट करतो तेव्हा त्याचं अस्तित्व ऍक्च्युली काय आहे, म्हणजे त्याच्या अस्तित्वाला काहीतरी अर्थ निघतो. त्याच प्रकारे आपण सगळे जीवात्मे भगवंतांना जोपर्यंत कॉपरेट करतो तोपर्यंत आपल्या अस्तित्वाला काहीतरी महत्व आहे. जेव्हा मशीनमधनं बाहेर पडलं तर गेलं तू, मे बी दुसरा स्क्रू लावतील लोक, मग दुसरा स्क्रू काम करेल,
पण हा स्क्रू गेला, त्याची काही किंमत राहिली, आता काहीच किंमत राहिली ना, राईट. आणि दुसरं उदाहरण दिलेलं आहे पुढे, किंवा तो एखादा पशुप्रमाणे असतो है ना, त्याचा आपल्या स्वतःच्या शरीरावरही अधिकार नसतो. एखादा पशुचा निष्ठुर मालक आपल्या ताब्यातील जनावरांची कधी कधी हत्या करतो, पण तरी तो जनावर प्रतिकार करत नाही. तसंच त्या जनावराला कोणते वास्तविक स्वातंत्र्य नसते. हे तुम्ही वाचाल तेव्हा म्हणाल की यार तो हम लोग ऐसे हो गए क्या, अभी हमको स्वतंत्र नहीं है हम लोग आध्यात्मिक गुरु के अधीन हो गए तो हम लोग अभी गुलाम हो गए, हमको फ्रीडम नहीं है. इट्स नॉट लाईक दॅट. याचा सांगण्याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण अधीन होतो एखाद्या आध्यात्मिक गुरूंच्या, तेव्हा आपण आपल्या भल्याकरता अधीन होतोय. याच्याकरता नाही की अरे मैं तो दुखी हो गया, अभी मैं अधीन हो गया, अभी मेरा स्वतंत्र नहीं है. अरे स्वतंत्र है यू नो, लेकिन स्वतंत्र आपको अगर देंगे तो आपको पता नहीं है ना कैसे उसका यूटिलायझेशन करना है. आपल्याला स्वतंत्र देऊन फायदा नाहीये. समजा तुम्हाला हातामध्ये चाकू दिला आणि तुम्ही म्हणाल की चाकू कैसे भी घुमाव, कुछ भी करूंगा, तो यू मे हार्म यू, राईट. स्वतः तुम्ही इजा होऊ शकते त्याने. पण चाकू कसा वापरायचा, कुठे ठेवायचा हे शिकवलं पाहिजे ना. जेव्हा लोक जेव्हा शिकवलं जातं तेव्हा लोक म्हणतात हमको मत सिखाओ ज्यादा, हमको पता है क्या करना है क्या नहीं करना है. आपको पता नहीं है, ठीक से सीखो यू नो क्या करना है उसके साथ, कहाँ रखना है, एंड देन उसको आप ठीक से इस्तेमाल कर सकते हो, अदरवाइज उसको ठीक से इस्तेमाल नहीं कर सकते, राइट. सुंदर उदाहरण दिले की जो अधीन आहे तो कधी अननेसेसरीली रिबेल करत नाही. तुम्हाला दिसेल रामानुचार्यांच्या पास्ट टाइम मध्ये श्रीपाद रामानुचार्य यांचा एक कझिन असतो गोविंदा म्हणून. तो ऍक्च्युली समहाऊ डिस्ट्रॅक्ट झालेला असतो, शैवाइट बनलेला असतो. शैवाइट बनून नंतर तो श्री शैलपूर्ण यांच्या माध्यमाने, श्री शैलपूर्ण एक रामानुचार्यांचे काइंड ऑफ आचार्य असतात, त्यांच्या माध्यमाने तो डिलिव्हर होतो, त्यांच्याकडे सेवा करत असतो. एक दिवशी रामानुचार्य म्हणतात की मुझे श्री शैल गोविंद चाहिए मुझे सेवा करने के लिए मेरे श्रीरंगम में. मग श्री शैलपूर्ण त्याला पाठवतात. पण हा एवढा आसक्त असतो आपल्या गुरुशी, श्री शैलपूर्णची, की तो रामानुचार्याकडे गेल्यावरती गप बसतो, रडत बसतो, मेरे गुरु के पास जाना है. आणि याला ताप वगैरे येतो, हा बिचारा एकदम हे होऊन जातो, रेस्टलेस होऊन जातो. तेव्हा रामानुचार्य म्हणतात की अरे इसको क्या हो गया, तो काय त्याला सांगतात फक्त की अरे इसको सेपरेशन हो गया अपने गुरु से. रामानुचार्य म्हणतात भेज दो वापस, तर याला पाठवतात. जेव्हा हा गोविंद रामानुचार्य श्री शैलपूर्णेकडे येतो, श्री शैलपूर्ण एवढे भडकतात त्याच्यावरती. म्हणजे जनरली कसं असतं की आपण जेव्हा एखाद्याला सेवा दिलेली आहे किंवा एखाद्याला एखाद्या सेवेच्या अधीन केलेला आहे आणि आपण जर त्याला आशीर्वाद दिली असेल की हा सेवा करेल, पण त्या व्यक्तीने जर तशी सेवा केली नाही तर आपल्याला कसं वाटतं की अरे इसको कुछ पॉइंट ही नाही आहे सेवा देने से आणि हा तर त्यांचा शिष्य होता. आणि जेव्हा हा त्यांच्या घरी पोहोचतो श्री शैलपूर्ण त्यांच्या घरी गोविंदा, तेव्हा ऍक्च्युली घरी त्याला बोलत पण नाही, ते तिथंच चालू होतात आरडाओरडा करायला रस्त्यावरतीच आणि म्हणतात वापस जाओ. श्री शैलपूर्णची पत्नी म्हणते की अरे इतना दूर से आया है, कम से कम घर में तो बुलाओ, कुछ खाना पीना खिलाओ, पानी पिलाओ, उसके बाद में डांटना है. तो श्री शैलपूर्ण म्हणतात नहीं, अगर कोई गाय को एक बार हमने बेच दिया मतलब कसाई को नहीं, किसी दूसरे व्यक्ति को बेच दिया, एक बार गाय को बेच दिया तो उसके बाद अगर वो गलती से मेरे पास वापस आई तो मैं उसको नहीं ले सकता और ना ही उसको चारा खिला सकता. अभी मैंने बेच दिया उसको, उसका कोई लेना देना नहीं है, वो एक बार बिक्री हो गया, आई कांट हैव ओनरशिप ऑन दैट. ते म्हणतात की बिका हुआ है इसको मैंने बेच दिया रामानुचार्य को, अभी ये मैंने उसके अधीन कर दिया तो मेरे पास क्यों आए, मूर्ख है, एवढं ओरडतात त्याला. दिस इज एन एक्झाम्पल टू इलिस्ट्रेट की जसं प्रभुपाद लिहितात एखाद्या पशुप्रमाणे त्याचा आपल्या स्वतःच्या शरीरावर अधिकार नसतो, राईट. बिकॉज शरीर, मन, बुद्धी, आत्मा सगळं काही काय झालेलं आहे गुरुच्या अधीन केलेलं आहे, ज्यांच्याकडे गेलेले आहे तो. आता त्याच्यावरती माझा अधिकार काही नाहीये, नाव त्याचा कंट्रोल त्यांच्याकडे आहे, राईट. त्याचप्रमाणे इथे प्रभुपाद लिहितात की कृष्ण भावन, प्रभुपाद लास्टला लिहितात लास्टच्या लाईनीमध्ये बघा, सी ही दिस अ सिक्रेट ऑफ भक्ती. कृष्ण भावनामय मनुष्याकडे भौतिक गोष्टींवरती मिथ्या दावा करण्यासाठी वेळ नसतो. प्राण रक्षणाकरता आवश्यक पैसा प्राप्त करण्यासाठी त्याला वाम मार्गाचा अवलंब करावा लागत नाही. म्हणून या भौतिक पापांनी तो दूषित होत नाही, आपल्या सर्व कर्म बंधनातून तो मुक्तच असतो. जेवढं आवश्यक आहे तेवढंच घेणार. जे काही कर्म करतो त्याला माहिती आहे की मी करत नाहीये, भगवंतांच्या माध्यमाने कर्म घडत आहे, राईट. आणि ही इज ऍक्टिंग लाईक अ स्क्रू ऑफ अ मशीन, किंवा
एखादा जो पशु विक्री केलेला आहे त्याचा आता त्याच्या शरीरावरती अधिकार नाहीये. तुम्ही असं म्हणू शकत नाही कल सुबह अगर मंगलवार को उठा है, नहीं उठूंगा, मेरे को और सोना है. आपका अभी आपके बॉडी के ऊपर अधिकार नहीं है. ये बॉडी आपने अधीन कर दिया है गुरु के. राईट. एवढं गेटअप. जसं आर्मी मध्ये लोक भरती होतात, मिलिटरी मध्ये भरती होतात, त्यांना समजा सांगा आला चलो अभी अटैक करना है, शत्रु पक्ष का अटैक हुआ है, यू नो. कधी कधी बघत असतो डॉक्युमेंटरीज इंडियन आर्मी. तो उसको जाना पड़ता है. ही डोंट हैव एनी चॉइस. तो म्हणू शकत नाही अरे नहीं यार थोड़ा सा अभी क्या है ना, मुझे घर जाना है, घर से लेटर आया है मुझे. नहीं, घर में भले यू नो वाइफ ने बच्चा भी डिलीवर किया हो, कुछ भी हुआ हो, एनी इमर्जन्सी यू कांट गो. नाउ यू हॅव टू गो ऑन द वॉर. राईट. त्याच प्रकारे आपलं जीवन आहे. आपल्या तथाकथित ज्या भौतिक जगामधील आपल्या ज्या आपण जे काही बनवलेल्या उपाध्या आहेत, जेव्हा आध्यात्मिक गोष्ट येईल तेव्हा आपल्याला आध्यात्मिक गोष्ट करणे जरुरी आहे, म्हणजे जरुरी आहे. वी हॅव टू डू दॅट. नो ऑप्शन. भले रात्री 12 वाजतील तरी मला 16 माळा करायच्याच आहेत. यू हॅव टू चॅन्ट अँड देन टेक रेस्ट. यू कांट अवॉइड, बिकॉज तुम्ही आता अधीन झालेला आध्यात्मिक गुरुच्या, आणि आध्यात्मिक गुरु तुमच्या अधीन झाल्यावरती ऑफकोर्स यू नो यू हॅव टू सी द टाइम प्लेस सर्कमस्टन्स. सम टाइम इट मे हॅपन बट नॉट द रुटीन. इमर्जन्सी कधी कधी असते, रुटीन नसते. आपला प्रॉब्लेम काय की आपण इमर्जेंसीला रुटीन बनवून टाकतो. नहीं मेरे साथ तो रोज ही ऐसा होता है, क्या करूं, यू नो. आज भी मैं प्रोग्राम में आ नहीं पाऊंगा, आज भी मैं मंदिर आ नहीं पाऊंगा, आज मैं क्लास में नहीं आ पाऊंगा. हर क्लास में ऐसे होता है क्या आपके? मतलब आपके हैबिट बन गया वो, है ना. हर रोज मेरा चैंटिंग रुक ही जाता है, मतलब हैबिट हो गया अभी. नाउ यू हॅव टू कम आउट ऑफ दॅट. राईट. अदरवाईज आपण मग ह्या श्लोकात सांगितलेल्या याच्याप्रमाणे जगू शकत नाही जीवन, आणि त्या प्रकारे जगू शकलो नाही तर मुक्त होऊ शकत नाही आपण. राईट. लाईक दॅट. आणि त्यानंतर पुढे याला आणखी एलॅबोरेट करतात प्रभुपाद, सॉरी भगवंत. श्लोक नंबर 22 मध्ये वाचा. शकुंतला माताजी वाचा. माईक अनम्यूट करा माताजी. हा, तुमचा आवाज येईना. लाभ संतुष्ट तो विमत्सरा समासिद्धा वसिद्धतो च कृत्वापि न निबद्धते. जो सहजपणे होणाऱ्या लाभाने संतुष्ट असतो, जो द्वंद्वापासून मुक्त असून मत्सर करत नाही, तसेच जो यशापयशामध्येही स्थिर असतो, तो सर्व प्रकारची कर्मे करीत असूनही त्यामुळे कधीच बद्ध होत नाही. येस. याला कंटिन्युएशन मागच्या श्लोकाचं. भगवंत काय म्हणतात, जो सहजपणे होणाऱ्या लाभाने संतुष्ट असतो. इझिली जे आपल्याला भेटतं, जास्त कॉम्प्लिकेटेड यु नो, म्हणजे एखादी गोष्ट कधी कधी एंडेवर करण्याकरता फार कठीण असते. आपण त्याला वारंवार एंडेवर करतो. भले यू नो चैंटिंग रुक जाएगा, नहीं वो पहले नहीं अभी रुक जाओ, अभी एक समय के बाद आपको पता चलेगा ये अभी आज काम पूरा होने वाला नहीं है. So let us first chant हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. उसके बाद करते हैं, देखा जाएगा. दुनिया रुक सकती है ना, रुक सकती है ना, लेकिन आपका चैंटिंग नहीं रुक सकता है. चैंटिंग रुक गया तो आप भी रुक गए, भक्ति भी रुक गया, सब कुछ रुक गया. यू कॅन्ट स्टॉप चॅन्टिंग. राईट. आणि जो द्वंद्वातून मुक्त आहे आणि मत्सर करीत नाही. राईट. सी आता याला एक अँगल आहे. जेव्हा इथे भगवंत म्हणतात की जो जो विमत्सर आहे. सी ऍक्च्युली कसं आहे की आपण जेव्हा विमत्सर असतो तेव्हाच द्वंद्वातून मुक्त होऊ शकतो. विमत्सर म्हणजे बेसिकली एनव्ही, ईर्ष्या. जर आपल्या मनामध्ये ईर्ष्या असेल तर द्वंद्व नक्की होणार आपल्या जीवनामध्ये. द्वंद्व ईर्ष्या कसं असतं की समजा फॉर एक्झाम्पल है ना, आता काही त्याला फॉर एक्झाम्पल उदाहरण घ्यायचं तर समजा एखादा तुम्ही आता समजा उद्या प्रचारक झालात, ठीक आहे, आहात तुम्ही बऱ्यापैकी बरेच प्रचारक, पण जर कधी समजा तुम्ही चुकून जर असा विचार केला कि अरे इस प्रोग्राम में मैं जहां प्रोग्राम रहता हूँ वहां 50 लोग आते हैं, तो ठीक है प्रोग्राम चल रहा है ना, हैप्पी हो, प्रचार हो रहा है, लोग आ रहे हैं, जब कर रहे हैं. नहीं, लेकिन वो डिवोटी के प्रोग्राम में उधर मैं देख रहा हूँ 100 लोग आते हैं. क्या प्रॉब्लम है? आने दो ना 100 लोग. आपके 50 आ रहे हैं ना, उधर 100 आ रहे हैं, तो क्या प्रॉब्लम क्या है? नहीं, 100 कैसे आ रहे हैं उधर, मेरे इधर 100 क्यों नहीं आ रहे? तो आपको प्रॉब्लम किससे है? प्रचार करना है या आपको क्वांटिटी चाहिए? सी दिस इज एन एग्जाम्पल. किंवा कधी कधी तुम्हाला प्रसाद सर्विंग करताना आपले पॉप्युलर एग्जाम्पल अरे उसको 3 गुलाब जामुन मिला, मुझे 1 ही मिला, क्या प्रॉब्लम है? मिला ना एक, तो लास्ट में आए तो भी मिला ना, भागदौड़ करके खाओ ना, एंजॉय करो ना. 1 मिला है, मग ते काय असते बिचारे दुखी आत्मा,
ते एक पण एन्जॉय करू शकत नाही व्यवस्थित, दुसऱ्यांचे 3 बघत बघत. आणि तो 3 आहे तो दू क्या आपको एक, नहीं नहीं चाहिए मुझे, मैं भी अगली बार 3 लेके देखता हूँ. 3 कैसे लिया तुमने, मैं भी लेके दिखाऊंगा, मेरा भी पॉवर पोझिशन दिखाऊंगा. मी थोडा एक्झाम्पल डाऊन केले, तुम्ही त्याला अपग्रेड करू शकता. सो लाईक दॅट कॉम्पिटिशन असतात डिवोटी सर्कल्स मध्ये, है ना, की लोक अननेसेसरीली म्हणजे फॉर नो रीजन, मुझे इतना मिला उसको इतना मिला, क्या जरूरत है इतना कंपेयर करने का, आपको मिला ना कुछ, बी हॅपी विथ दॅट. अदरवाइज आपण जर अशा प्रकारे संतुष्ट नसेल, मतलब यदृच्छा लाभ संतुष्ट हो, आणि आपण जर एन्व्ही केली तर मग आपण द्वंद्वामध्ये फसणारच. ये अच्छा है ये बुरा है. आणि जेव्हा आपण कंपेअर करतो ये अच्छा है ये बुरा है ये ऐसा है वैसा है, दॅट टाइम आपल्यामध्ये भौतिक भावना येते आणि भौतिक भावनेने आपण अनेक कर्माच्या याच्यामध्ये गुंतून जातो. मग त्यातनंच भोग भावना येते, त्यातनंच अनेक गोष्टी फाटे फुटत जातात, राईट. पण जर आपण एक्विफाईज राहायचा प्रयत्न केला, समसिद्ध कुठे गेलाय या समसिद्ध असिद्ध. सिद्ध असिद्ध म्हणजे काय, लाइफ में सक्सेस मिला तो भी खुश है, नहीं मिला तो भी खुश है, क्योंकि एक्चुअली सक्सेस हर जगह पे है. जहां हम भगवान का नाम लेंगे वहां सक्सेस है, भले वहां पे मेटेरियली सक्सेस पॉसिबल ना दिखे आपको. जसं बली महाराजांच्या सेक्शन मध्ये तुम्ही बघितलात तर जेव्हा बली महाराज यज्ञ करत होते, बली महाराजांना पकडलं, त्यांना कैदीत टाकलं आणि त्यांना पिंजरा हे केलं, गुन्हेगार बनवून टाकलं. जगाच्या समोर काय बली महाराज हारले, ऍक्च्युअली बली महाराज जिंकले. बली महाराज जिंकले कारण बली महाराजांना भगवंत भेटले. आणि इवन आफ्टर जेव्हा ते सगळं एपिसोड झाला, भगवंताने विचारलं शुक्राचार्यांना, म्हटलं की अरे आपके यज्ञ में क्या ऐसा कमी हो गया कि आपका यज्ञ अधूरा रह गया. शुक्राचार्य म्हटले कुछ कमी नहीं रहा भगवान, जहां पे आपके नामों का प्रचार होता है, नाम का उच्चारण होता है, वहां पे क्या कमी रहेगा, कुछ भी कमी नहीं रहा, मेरा यज्ञ पूरा हो गया. इवन तुम्ही बघा महाभारतामध्ये धृतराष्ट्र आणि भीष्मदेव युद्धभूमीमध्ये काय झाले, हारले भगवंतांसमोर, राईट. अर्जुनाने जेव्हा अर्जुनाला मारण्याकरता गेले भीष्मदेव, तेव्हा भगवंत रथ घेऊन आले, रथाचा चक्र घेऊन गेले, म्हटलं आप मार दूंगा आज, मैं खत्म कर दूंगा. भीष्मदेव म्हटले आइए, मेरे जीवन का सपना पूरा हो गया, मैं आपको ऐसे देखना चाहता था इस रूप में, वेलकम. आणि ते रूप पाहून भगवंत पण आनंदात होते, भीष्मदेव पण आनंदामध्ये होते. पण पूर्ण जगाला काय वाटतंय, भीष्मदेव हार गया और कृष्ण ने अपना प्रॉमिस तोड़ दिया. कृष्ण प्रॉमिस तोड़ते रहते हैं. आपको क्या पता चलेगा, द ट्रान्सेंडेंटल इंटरॅक्शन जे स्पिरिच्युअल प्लेनला होतं शुद्ध भक्त आणि भगवंतामध्ये, ते असाधारण लोकांना कळणारच नाही, राईट. पण दॅट्स द वे. आणि म्हणून जिथे भगवंतांची भक्ती आहे तिथे यश अपयश याचा काही प्रश्नच नाहीये ना, सगळीकडे यश आहे. जसं प्रभुपाद तुम्ही बघाल 1968 जेव्हा व्यास पूजा होती, तेव्हा प्रभुपाद ऍक्च्युली कसं असतं की जी क्वालिटी आपली आहे, जे ह्या श्लोकांमध्ये दिलेली आहे, की आपल्याकडे प्रोप्रायटरशिप नको, कंट्रोलरशिप नको, सगळं काय ते भगवंतांचं आहे. जेव्हा तुम्ही ही भावना बघाल, प्रभुपाद 1968 व्यास पूजा जेव्हा होती भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरजींची, तेव्हा भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरजींच्या व्यास पूजेमध्ये प्रभुपाद म्हणतात, भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरजींना प्रणाम करून, कि ये जितने भी यहाँ पे भक्त आए हैं, ये सारे क्या है, आपने मेरे पास भेजे हैं आपकी सेवा करने के लिए. ये मेरे नहीं है, आई एम नॉट द ओनर, मैं इनका कोई मालिक नहीं हूं, ये आपने भेजे मेरे पास आपकी सेवा करने के लिए. किती त्याला इमिडिएटली लागेल हे विचार करण्याकरता. आज आपल्याकडे 2-3 आपले काउन्सिलर झालेत, मेरा काउन्सिली मेरा मेंटी आहे. ज्यांना अजून माहित नसेल त्यांनी माहित करून घ्या हळूहळू. काउन्सिलर असतात, मेंटर असतात, मग आपल्या अधीन लोक येतात, सेवा करायला येतात. मेरा है ये, मुझे पूछे बिना तुम उस दूसरे प्रभु जी के प्रोग्राम में क्यों गया. तो ठीक है विचारू शकता तुम्ही, बट यू कांट डिमांड कि मेरा आदमी है. मेरा आदमी नहीं है, वो मंदिर की सेवा करने के लिए आया है, इंस्टीट्यूशन की सेवा करने के लिए आया है, प्रभुपाद की सेवा करने के लिए, प्रभुपाद का आदमी है, राईट. म्हणून जोपर्यंत आपण ही जी ईर्षा भावना आहे, जोपर्यंत आपण तिला हे करत नाही, तोपर्यंत आपण द्वंद्वामधनं मुक्त होऊ शकत नाही. द्वंद्वामधनं मुक्त होण्याकरता आपल्याला ही भावना असावी. इव्हन आपले जेव्हा गुरु महाराज दीक्षा देतात, नेहमी महाराज तुम्ही ऐकलं असेल, महाराज म्हणतात की मैं जब दीक्षा दे रहा हूं तो प्रभुपाद के बिहाफ पे दे रहा हूं, राइट. और ये जो जितने भी शिष्य यहाँ पे आए, ये आज क्या बन गए हैं, भगवान को ऑफर हो रहे हैं और वो प्रसाद बन गए हैं. आई एम ऑफरिंग भोगा तो कृष्णा, और कृष्ण को ये भोग लगाने के बाद अब सारे भक्त क्या बन गए, प्रसाद बन गए. इन द सेंस नाउ वी आर कैरियर ऑफ कृष्णास मर्सी.
भगवान के कृपा के कैरियर बन गए और हम अभी और कृपा लोगों को बांटेंगे, जहां जहां जाएंगे प्रचार करेंगे, नाम श्रवण करेंगे, राईट, लाईक दॅट. म्हणून प्रभुपाद इथे लिहितात तात्पर्यामध्ये, कृष्ण भावनामोहित व्यक्ती आपल्या शरीराचे पालन पोषण करण्यासाठी विशेष प्रयास करीत नाही, सहजपणे प्राप्त होणाऱ्या लाभावर संतुष्ट असतो, राईट. तो कशाची याचना करीत नाही किंवा कोणाकडून उसने पण घेत नाही, तर आपल्या कुवतीनुसार प्रामाणिकपणे कष्ट करतो आणि आपल्या प्रामाणिक कष्टाने जे काही प्राप्त होते ते संतुष्ट असतो. तुम्ही म्हणाल की अरे आमचं उसना लेते आम्ही बँकेत उसनं घेतलंय, शेजाऱ्या पाऱ्यांकडे घेतला असेल तुम्ही, राईट. बट जरी तुम्ही ते उसनं घेतलं असेल तरी आपल्याला नेहमी एक लक्षात ठेवली पाहिजे गोष्ट की अल्टिमेटली देणाऱ्याने विचार केला पाहिजे की मी जे देतोय ते मला भगवंतांनी दिले म्हणून देतोय मी, आणि घेणाऱ्याने पण लक्षात ठेवलं पाहिजे की मी जे घेतोय ते भगवंतांनी मला दिलेलं आहे एका व्यक्तीच्या माध्यमातून. म्हणून इनडायरेक्टली मी कोणाला देतो तर मी देत नाही, ऍक्च्युली आय एम जस्ट अ मीडियम, राईट. आणि जो घेणारा त्याने विचार केला पाहिजे की ठीक आहे देणारा तो मीडियम आहे, ही शुड रिकॉग्नाइज, बट ऍट द सेम टाइम ही शुड अंडरस्टँड की भगवंताकडनं येते ते, राईट. आणि म्हणून प्रभुपाद देतात, म्हणून तो आपल्या उदरनिर्वाहाच्या बाबतीत स्वतंत्र असतो. आपल्या कृष्ण भावनेच्या सेवेमध्ये इतर कोणाच्याही सेवेचा अडथळा आणून देत नाही. तरीही भगवत सेवेप्रित्यर्थ भौतिक जगातील द्वंद्वापासून विचलित न होता कोणत्याही प्रकारचे कर्म करण्यास तत्पर असतो. आणि हे श्लोक कसे आहेत, दुसऱ्या अध्यायात तुम्ही बघितलं होतं ना, मात्र स्पर्शस्तु कोणते शीतोष्ण सुख दुःखदा आगम अपायन नित्यस्ताम तितिक्षुभार, त्याप्रमाणे तो कुठल्याही विचलित होत नाही. सुख दुःख, शीत उष्ण, अनेक द्वंद्व, अशा प्रकारे कृष्ण भावनामय मनुष्य द्वंद्वातीत असतो, कारण श्रीकृष्णांच्या संतुष्टी प्रत्यर्थ कोणत्याही प्रकारे कर्मे करण्यात त्याला संकोच वाटत नाही, राईट. दोन्हीमध्ये काय असतो, स्थिर असतो. म्हणून तुम्ही बघाल श्रील प्रभुपाद जेव्हा ऍक्च्युली अमेरिकेमध्ये होते, अमेरिकेमध्ये किंवा रादर इंडियामध्ये होते 1965च्या अगोदर, तुम्ही बघाल की प्रभुपाद कधी कधी असं आपल्याला म्हणजे म्हणून स्पिरिच्युअल जे पर्सनॅलिटीज असतात त्यांच्यासोबत असोसिएशन फार केअरफुली घ्यावं. आपण त्यांना कधी ऑफेंड करू शकतो कळत नाही आपल्याला. तर कधी तुम्ही प्रभुपाद ऍक्च्युली जेव्हा वेस्ट व्हर्जिनियामध्ये काही भक्तांनी जेव्हा लँड अक्वायर केली होती न्यू वृंदावन, तेव्हा ते भक्त म्हणायचे की प्रभुपाद हमने ना इतना इतना जगह लिया है. प्रभुपाद रिप्लाय मध्ये लेटर मध्ये लिहायचे आपने अभी इतना लिया है तो अभी और जगह लो और इसको एक्सपैंड करो. आणि प्रभुपाद म्हणायचे की इव्हेंच्युअली पूरा वेस्ट व्हर्जिनिया तुम खरीद लो और पूरा कृष्ण भावनामय बना दो, राइट. जैसे इथे म्हटलेलं आहे की तो जितना मिलेगा उसमें संतुष्ट रहता है, लेकिन जब कृष्ण की बारी आती है तो कृष्ण के लिए सब कुछ करने के लिए रेडी हो जाता है वो, बिकॉज दैट टाइम इट्स कृष्ण सर्विस. निवेदा माताजी बरोबर आहे का? आहेत तुम्ही इथे? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जे लोक प्रसाद घेऊन बसलेत त्यांच्या करता जास्त नाही, आता 5-10 मिनिटांमध्ये संपून जाईल, राईट. आणि मग यात उदाहरण आहे. ऍक्च्युली प्रभुपाद असंच करायचं. प्रभुपाद 1965च्या अगोदर जिथे बसायचे ना त्यांचा एक छोटासा ट्रंक होता. असतं ना आपल्या गावाकडे ते पत्राचा टीन डब्बा असायचा आपला, एक जुनी बॅग, अजून तुमच्याकडे असेल घरी कधी कधी ठेवलेली प्राचीन. त्याला प्राचीन म्हणतो कारण आजकाल एवढ्या भारी सोफिस्टिकेटेड बॅग येतात ते प्राचीन वाटते. तर प्रभुपाद त्याच्यावरती ठेवून आपलं काम करायचे टायपिंग आणि म्हणायचे दुनिया को हमें कृष्ण भावनात बनाना है. अरे किधर ऑफिस है आपका, क्या है आपके पास, लेकिन दुनिया, दॅट्स व्हॉट प्रभुपादचं एक्सपेन्शन होतं, राईट. आणि हेच प्रभुपाद जेव्हा तुम्हाला दिसेल 1965च्या अगोदर भारतामध्ये दिल्लीमध्ये जेव्हा होते, कधी कधी कसं असतं की प्रभुपाद जेव्हा वेस्टमध्ये होते तेव्हा त्यांनी आपल्याकडे कुक ठेवला होता जो त्यांच्याकडे कुकिंग करायचा, सोफिस्टिकेटेड कुकिंग की जो चाहिए ये चाहिए, इतना नमक इतना मिर्ची, इतना ये प्रसादम का आइटम ये. तुम्ही म्हणाल की अरे स्वामी जी आपने खुद इतना भारी भारी ऑर्डर जसा प्रसाद बना के लेते हैं. समटाइम यू मे काही लोकांना असं दिसेल पण असं नव्हतं. सी म्हणून इथे काय दिलेलं आहे की जो आवश्यक आहे प्रभुपाद उतना करते थे अपने सेवा के लिए. कारण 65च्या अगोदर तुम्ही बघाल जेव्हा प्रभुपाद चिप्पीवाडामध्ये बॅक टू वर्ड मॅगझिन प्रिंट करत होते तेव्हा प्रिंटरकडे जायचे ना तेव्हा त्यांना ब्रेकफास्ट पण नसायचा. जाताना चालत जायचे का तो 2 पैसा बचेगा तो उसका और प्रिंटिंग में काम आएगा. प्रिंटरकडे जायचे, प्रिंटरला म्हणायचे की प्रिंटिंग करना है. प्रिंटर विचारायचा स्वामीजी आपने नाश्ता किया क्या? प्रभुपाद काहीच बोलायचे नाही, गप्प बसायचे क्योंकि नाश्ता किया नाही स्वामीजीने. आणि प्रिंटर एवढा गंभीर होतं, प्रिंटर स्वतः मग नाश्ता मागवायचा, मग प्रभुपाद प्रिंटर बसून नाश्ता करायचे आणि मग प्रिंटिंगची कामं चालायची पुढे. मग असा व्यक्ती आपल्या कधी असं नाही वाटलं पाहिजे की अरे अपने लिए खुद बाद में एक स्पेशल कुक बनाए. सी व्हेन बॉडी बिकम ऑब्स्टॅकल
जेव्हा प्रभुपाद आणखीन ओल्ड होत गेले आणि शरीर जेव्हा त्यांच्याकरता बाधक बनलं सेवा करण्याकरता, त्यांनी सांगितलं ठीक आहे, ये डाएट लो, ऐसा ऐसा होना चाहिए ताकि मैं ठीक से सेवा कर सकूं. आणि मग हेच प्रभुपाद जेव्हा लास्टला तुम्ही बघाल 1977च्या आसपास, जेव्हा अंतिम आपल्या याच्यामध्ये होते अंत्यलीलेमध्ये, प्रभुपाद काहीच खात नव्हते, काहीच पित नव्हते, फक्त थोडंसं चरणामृत. आणि प्रभुपाद म्हणायचे, सी मैंने आपको जीवन भर सिखाया ना कि हम शरीर नहीं हम आत्मा है, मैं आज प्रूव करके दिखा रहा हूँ. मैं अभी कुछ भी नहीं खा रहा हूँ, कुछ भी नहीं पी रहा हूँ, लेकिन मैं अभी भी इस बॉडी के अंदर हूँ. आई एम प्रूविंग यू आई एम नॉट दिस बॉडी, आई एम स्पिरिट सोल. ठीक आहे, असं प्रभुपाद सांगायचे आपल्या शिष्यांना. सो म्हणून आपण बघितलं पाहिजे की जे आचार्य असतात ते नॉट ओनली आपल्या ह्याने शिकवतात वाणीने, पण आपल्या आचरणाने पण शिकवतात. राईट. आणि म्हणून तुम्हाला इथे दिसेल प्रभुपाद लिहितात की तो द्वंद्वाच्या पलीकडे असतो. आणि जे सिच्युएशन मोस्ट युजफुल आहे, मोस्ट सेवेकरता उपयोगी आहे, ते त्या सेवेचा स्थितीचा पुरेपूर उपयोग करून सेवा करतात. राईट. आणि म्हणून मग असा व्यक्ती 23 आणि 24 लास्ट 2 श्लोक उरलेत, 23 वाचा, त्याचा पुढे काय, मग अशा व्यक्तीची अशा भावनेमध्ये जो सेवा करतो किंवा असं जीवन जगतो त्याचं गंतव्य काय असतं बघा. 23 नंबर गोपीगण माताजी वाचा 23. कृष्ण प्रभू. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानवस्थित चेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते. जो मनुष्य प्राकृतिक गुणांपासून अनासक्त आहे आणि पूर्णपणे दिव्य ज्ञानामध्ये स्थित आहे, त्याचे कर्म पूर्णपणे दिव्यत्व प्राप्त करते. हरे कृष्ण. यस, बघा ही आहे चेतना किंवा हे आहे कॉन्शियसनेस. राईट. जो मनुष्य प्राकृतिक गुणापासून अनासक्त आणि पूर्ण दिव्य ज्ञानामध्ये स्थित आहे. आता तुम्ही तात्पर्य जेव्हा बघाल तेव्हा प्रभुपाद लिहितात, व्यवस्थित तात्पर्य बघा. पूर्णपणे कृष्ण भावनामय झालेला मनुष्य सर्व द्वंद्वातून मुक्त होतो आणि याप्रमाणे तो प्राकृतिक गुणांच्या दोषातून मुक्त होतो. का? बघा, श्रीकृष्णांशी संबंधित आपल्या स्वरूप स्थितीचे त्याला ज्ञान आल्यामुळे तो मुक्त होऊ शकतो. म्हणून त्याचे मन कृष्ण भावनेपासून कधीही विचलित होऊ शकत नाही. यामुळे तो जे करतो ते आदि विष्णू म्हणजे श्रीकृष्ण प्रत्यर्थ करतो. म्हणून त्याचे कर्म यज्ञाप्रमाणेच आहे. इनफॅक्ट आपण जे काही करतो ते यज्ञच आहे जीवनामध्ये. तुम्ही आता श्वास घेता ते पण यज्ञ बनून जातं. तुम्ही प्रसाद घेता ते पण यज्ञ बनून जातं. तुम्ही चालता ते पण यज्ञ बनून जातं. तुम्ही कपडे धुता ते पण यज्ञ बनून जातं. तुम्ही आंघोळ करता ते पण यज्ञ बनून जातं. तुम्ही रेस्ट करता ते पण यज्ञ बनून जातं. सगळं काही जीवन काय बनून जातं. सी दिस इज हाऊ हे असं इन डेप्थ मध्ये जाते. आता अवर होल लाईफ बिकम्स टोटली स्पिरिच्युअलाइज्ड, आध्यात्मिक होऊन जाते. का? तर कारण ती चेतना आपल्यामध्ये आलेली आहे. जो मैं कर रहा हूँ कृष्ण के लिए कर रहा हूँ. मेरे पास जो चीजें हैं कृष्ण के लिए है. मेरे घर के लोग कृष्ण की सेवा के लिए है. मेरा जॉब कृष्ण के लिए है. मेरे फ्रेंड सर्कल्स उनको मैं कृष्ण भावना में लेके आना चाहता हूँ. ये दुनिया मैं इसमें भगवान की भक्ति का प्रचार करना चाहता हूँ. मेरा जीवन भगवान की भक्ति के लिए समर्पित है. मेरा आज का दिन जो मैं शुरुआत करता हूँ भगवान के नाम के साथ शुरुआत करता हूँ. दिन का एंड करता हूँ भगवान को प्रणाम करके करता हूँ. लाइक दैट अवर एव्हरी एंडेवर, प्रत्येक क्रिया प्रत्येक कार्य हे भगवत परायण बनून जातं. जसं संत तुकाराम महाराजांचं होतं. संत तुकाराम महाराज लोक विचारायचे कहाँ जा रहे हो. संत तुकाराम महाराज म्हणायचे वैकुंठाला चाललो. राईट. आपल्याला विचारलं आपण काय म्हणणार, कहाँ जा रहे हो. शिरपूर जा रहा हूँ. कहाँ जा रहे हो. ग्रैंड रोड जा रहा हूँ. कहाँ जा रहे हो. सीएसटी जा रहा हूँ. कहाँ जा रहे हो. भगवान की सेवा के लिए जा रहा हूँ. राइट. क्या सोच रहे हो. भगवान की सेवा के बारे में सोच रहा हूँ. क्या खा रहे हो. भगवान प्रसाद ले रहा हूँ. राइट. क्या सुन रहे हो. भगवान के बारे में सुन रहा हूँ. क्या लिख रहे हो. भगवान के लिए लिख रहा हूँ या फिर भगवान के सेवा के लिए लिख रहा हूँ. मे बी यू आर साइनिंग सम चेक पेपर. तुम्ही म्हणाल की भगवान के लिए थोड़ी लिख रहा हूँ, लेकिन चेक का पर्पज क्या है. भगवान की सेवा के लिए. राईट. अशा प्रकारे जेव्हा आपलं संपूर्ण जीवन भगवत परायण होऊन जातं तेव्हा मग कुठल्याही प्रकारचा जीवनामध्ये क्लेश राहत नाही, कुठल्याही प्रकारचा द्वंद्व राहत नाही, कुठल्याही प्रकारचा म्हणजे कंप्लेंट राहत नाही, काहीच राहत नाही. देन यू आर फुली कृष्ण कॉन्शियस. आणि अशा चेतनेमध्ये आपण मग काय होऊ शकतो, दिव्यत्व प्राप्त करू शकतो. म्हणून तुम्हाला दिसेल 23 मध्ये दिसेल तुम्हाला दिलेलं आहे गतसंगस्य मुक्तस्य. अशा प्रकारे मुक्त ज्ञाना अवस्थित म्हणजे काय, अशा प्रकारे स्वतःचा आणि भगवंतामधला असणारा संबंध या ज्ञानामध्ये अवस्थित झालेला व्यक्ती काय होतो, यज्ञ आचरयत कर्म. त्याचे सगळे कर्म काय होतात, यज्ञ प्रमाण म्हणून जातात. आणि मग ती इंटरेस्टिंग लाईन आहे, समग्रम प्रविलीयते.
म्हणजे सब कुछ जो जीवन में हम कर रहे हैं वो सब क्या बन जाता है, कृष्ण भावना भावित बन जाता है. मग आता अजून तुमच्याकडे आहेत का, 10 मिनिटं आहेत का, 10 मिनिट्स? हो प्रभूजी. हा पण म्हणत नाही पण म्हणत नाही. हो प्रभूजी. आहेत, ठीक आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. शिल प्रभुपाद की जय. विंडो नंबर 3 मधले आता बंद करतील व्हिडिओ. म्हणतील अरे शिल प्रभुपाद की जय हो गया, क्लास बंद हो गया. क्लास बंद नाही हुआ है. विंडो नंबर 3 सॉरी 2 चालू आहे क्लास. अजून 10 मिनिटं चालतोय क्लास. ठीक आहे. तर तुम्हाला दिसेल याच्यामध्ये सुंदर याचं तात्पर्य प्रभुपाद म्हणतात, लिहितात ते पुढे. प्रभुपाद म्हणतात, म्हणून त्याचे कर्म यज्ञाप्रमाणे आहे, कारण यज्ञाचा उद्देश हा परम पुरुष श्री विष्णू श्रीकृष्ण संतुष्ट करणे हाच आहे. अशा कर्मामुळे प्राप्त होणारे कर्मे निश्चितच दिव्यत्वामध्ये विलीन होतात. बघा ती इंटरेस्टिंग लाईन बघा. अशा कर्मामुळे प्राप्त होणारी कर्मे निश्चितच दिव्यत्वामध्ये विलीन होतात, त्यांच्यामुळे कर्मफलाचे भौतिक परिणाम भोगावे लागत नाही. म्हणजे अशा प्रकारच्या कार्याला कुठलेही भौतिक रिएक्शन नसते किंवा भौतिक कर्मफळ निर्माण होत नाहीत. राईट. मग आता तुम्ही जर बघितलं ना, तुम्ही ह्या गोष्टीला जर आणखी एलॅबोरेट करायचा प्रयत्न केला की आपले जे ऍक्शन्स आहेत ते नो लॉंगर रिमेन मटेरियल. राईट. आपले ऍक्शन्स भौतिक स्तरावरती कधी राहतात, आपले जे ऍक्शन्स आहेत ते भौतिक स्तरावरती कधी राहतात, जेव्हा आपण एखादी ऍक्शन करताना किंवा कृती करताना 3 प्रकारचे बॉन्डेजेस आहेत, 3 प्रकारचे बंधन आपल्याला लागू शकतात. सर्वात पहिलं बंधन आहे की आपण त्या कार्यातून निर्माण झालेल्या फळाशी आसक्त होऊ शकतो. नंबर 1, तुम्ही आता समजा बुक डिस्ट्रीब्युशन केलं किंवा बुक डिस्ट्रीब्युशन, ठीक आहे चला बुक डिस्ट्रीब्युशन केलं, तो इतना स्कोर निघला, हरे कृष्णा स्कोर नाही सॉरी जाऊ दे, हे जरा जास्त स्पिरिच्युअल एक्झाम्पल आहे. तुम्ही समजा एखादा धंदा केलात, बाहेर जाऊन काहीतरी व्यवसाय केलात, त्या व्यवसायात निर्माण काहीतरी होणार, पैसे निर्माण होणार. तुम्ही म्हटलात की ये पैसा क्या है, ये पैसा मेरा है, इट बिलोंग टू मी, इसमें से मैं 1 रुपया भी नहीं दे सकता किसी को डोनेशन. तो यू बिकम अटॅच्ड टू द रिझल्ट. राईट. नंबर 1 बॉन्डेज. नंबर 2, तुम्ही समजा काही लोकांसोबत सेवा करता, त्या लोकांसोबत आसक्त होऊन जाता. एखाद्या व्यक्तीसोबत किंवा एखाद्या तुम्ही म्हणता ये व्यक्ति रहेगा तभी सेवा कर सकता हूँ मैं, कि नहीं ये व्यक्ति चाहिए मुझे वहां पे, क्योंकि वो मुझे कुछ काम करने देता नहीं, पूरा अपना कर लेता है. तो मुझे खाली बैठ के रहना है. राईट. ही टेंडन्सी आपल्यामध्ये येईल. तुम्ही बघाल जेव्हा तुम्ही सेवा कराल तेव्हा टेंडन्सी आपल्यामध्ये येते. सेकंड, ही झाली दुसरी. तिसरी गोष्ट, आपल्याला त्या सेवेमध्ये भेटणारी पोझिशन असेल त्या पोझिशनची आपण आसक्त होऊन जाऊ शकतो. राईट. समजा तुम्ही मंदिरामध्ये आलात सेवा करत, तुम्ही अकाउंटंट आहात, तर तुम्हाला एक ऑफिस भेटेल, एसी वाला ऑफिस भेटेल, आणि बिचारे जे प्रसाद सर्विंग करतात ते बाहेर रस्त्यावरती सर्विंग करत असतात गरमीमध्ये. तुम्हाला वाटेल मेरा ऑफिस बढ़िया है, मेरा पोजीशन अच्छा है, कल आपको बोलते जाओ झाड़ू मारो, जाओ. झाड़ू नहीं मार सकता मैं अकाउंटेंट हूँ, आई एम द चीफ अकाउंटेंट इन द टेम्पल. भले वॉलंटियर हो लेकिन मैं अकाउंटेंट हूँ, या फिर मैं बड़ा काय पण तुम्ही अकाउंटला रू मेंटर हूँ जो भी आहे. अशा प्रकारे आपल्या क्रिया ज्या असतात त्या आध्यात्मिक असून सुद्धा भौतिक बनून जातात. बिकॉज आपण ह्या 3 लेवलला अटॅच होऊ शकतो, त्याच्या फळांशी नंबर 1, नंबर 2 तिथे सेवा करणाऱ्या व्यक्तींशी मटेरियली, आणि तिसरी गोष्ट त्या पोझिशनशी. राईट. मग आता जर समजा ह्या गोष्टींची आपण आसक्त असेल तर आपल्या कुठल्याही सेवेमध्ये आपण नेहमी डिस्टर्बच राहणार. फॉर एक्झाम्पल, श्रील प्रभुपाद जेव्हा भारतामध्ये सेवा करत होते, प्रभुपाद भारतामध्ये होते तेव्हा त्यांच्याकडे वृंदावन होतं. राईट. वृंदावन सारखं अजून तुम्हाला काय पाहिजे स्थान. वृंदावन मध्ये राहून तुम्ही भजन करताय, आपलं इससे बढ़िया और क्या चाहिए. लोगों के जीवन का उद्देश्य होता है कि वृंदावन में जाऊं मैं अपने अंतिम जीवन में और भगवान की भजन करते रहूं. लेकिन प्रभुपाद वहां से अमेरिका चले गए, उनका जगह चेंज हो गया. बराबर. जगह चेंज झाली, लोग चेंज हो गए जिनके साथ सेवा कर रहे थे, वो पोजीशन चेंज हो गया. यहाँ पे बैठ के लोग उनको सलाम करते थे, रिस्पेक्ट करते थे. वहां पे जाके हिप्पी लोगों के बीच में रह के प्रसाद बनाने लगे, उनका थाली धोने लगे. काय चेंज झालं प्रभुपादांचं. एरना चेंज झाला, जी सेवाचं स्वरूप होतं ते चेंज झालं. बरोबर का. 1965च्या अगोदर 1965 नंतर वृंदावन मध्ये होते ते प्लेस चेंज झाली, त्या सेवेचं स्वरूप चेंज झालं, आणि प्लस त्याच्या आसपास लोक चेंज झाली. पण प्रभुपाद चेंज झाले का, नहीं झाले. बघा आता प्रभुपादांच्या लाईफचं प्रोग्रेशन बघा. 1965 से पहले ऐसा होगा, 1965 के बाद ऐसा हुआ, 1970 के बाद और कुछ बदल गया. 1972 के बाद प्रभुपाद स्टार्टेड मैनेजिंग इस्कॉन.
उनको बुक लिखना था, ट्रांसलेट करना था, लोग आते थे। प्रभुपाद बहुत डिफिकल्ट जा रहा है भक्ति करना, है ना। प्रभुपाद ये डिवोटी ना बहुत झगड़ा करता है। प्रभुपाद वो डिवोटी चोरी करके भाग गया वहां से। प्रभुपाद वो माताजी को लेके भाग गया। ऐसे भी उदाहरण है। प्रभुपाद वो प्रभु है ना, पैसा चोरी करके भाग गया पूरा इस्कॉन मंदिर का, डीटी रूम से पूरा पैसा लेके भाग गया। सो लाइक दैट मल्टिपल कॉम्प्लेक्स, यू नो। आणि प्रभुपाद बिचारे म्हणजे प्रभुपाद इज ऑलवेज ग्लोरियस। प्रभुपाद ज्यांना पुस्तकं लिहायची होती आणि नाउ ही हैज टू मॅनेज हैंड टू हैंड। अरे इधर आओ, अच्छा तुमको, अच्छा ऐसा है की तुमको वो लड़की पसंद है, शादी कर लो, जाओ। मग एखादा कोणी यु नो डिवोटी असेल जो एकदम अजीब व्यवहार करत असेल यु नो कॉन्ग्रेगेशन मध्ये, मग त्याला एकत्र शादी करो, सेटल हो जाओ। किंवा एखादा भक्त असेल जिसका टेंडेंसी है यू नो पैसा यहाँ सेवा करने का, ठीक है तुम ये बिजनेस में लग जाओ और वहां जाके वहां बिजनेस करो। किंवा एखाद्याला पोझिशन पाहिजे, ठीक है तुम वहां जाओ, टेम्पल प्रेसिडेंट बन जाओ। किंवा एखादा टेम्पल प्रेसिडेंट मध्ये असेल, त्यांनी काही गडबड केली असेल, ठीक है तुम इधर आओ, मेरे पास रहो, यहाँ सेवा करो। मल्टिपल कॉम्बिनेशन्स ऑफ सर्व्हिसेस। अशा प्रकारे प्रभुपादांची जीवनच चेंज झालं पूर्ण। 1965च्या पहिले चेंज म्हणजे असं होतं, 65 नंतर तसं झालं, 70 नंतर आणखी चेंज झालं। इस्कॉनला मॅनेज करता करता दिवस जायचे पूर्ण, आणि प्रभुपाद रात्री पुस्तकं ट्रान्सलेट करायचे। मग आता बघा प्रभुपादांच्या जीवनामध्ये एवढं काय बदल होत गेला, पण प्रभुपाद चेंज झाले का? कारण त्यांचा जो पर्पज आहे तो क्लिअर होता। मैं किसके लिए कर रहा हूं, क्यों कर रहा हूं, मैं कृष्ण के लिए कर रहा हूं। दॅट रिमेन द सेम। म्हणून आपलं ऑब्जेक्ट ऑफ वर्शिप जे आहे ना ते जेव्हा सेम राहतं, तेव्हा आपलं समजा जागा चेंज झाली सेवा करायची, आपली पोस्ट चेंज झाली, आपल्या आसपासची लोक चेंज झाली, आपली पोझिशन चेंज झाली, तरी आपल्याला काही फरक पडणार नाही, जर आपल्याला हे क्लियर है कि मैं किसके लिए सेवा कर रहा हूं। क्योंकि ऐसा होगा ना, आपके आसपास जो लोग आज सेवा कर रहे हैं आपके साथ हैं, गारंटी नहीं कि वो आपके साथ ही रहेंगे तो अच्छी बात है, चेंज भी हो सकते हैं वो लोग। किसी का घर चेंज हो जाता है, किसी का नौकरी चेंज होता है, किसी का आश्रम चेंज हो जाता है, लोग यहाँ से वहां कहीं भी निकल जाते हैं, बट यू रिमेन फिक्स्ड। क्योंकि आप सेवा किसके लिए कर रहे हो? प्रत्यक्षा येथील पाटील माताजी, तुम्ही सेवा कशा करताय? श्रीपूर मध्ये मंदिर बांधण्याकरता, बरोबर। मग कधी तुम्हाला काही लोक येतील डोनेशन देतील, काही लोक येतील म्हणतील की ऐसा आहे वैसा आहे, यु नो, कधी तुम्हाला चांगली पोझिशन भेटेल, कधी भेटणार नाही। कधी तुम्हाला चांगला प्रसाद भेटेल मंदिरात, कधी भेटणार नाही। आणि आहेत असे काही लोक, आमचे काही डोनर लोक आहेत, ते कधी म्हणजे बिग डोनर्स, आणि कधी प्रसादाला येतात लाईनमध्ये उभे राहतात, आणि आमच्या त्या याला कळत नाही, काउंटरमध्ये जो उभा असतो कुपन घेणारा, तो म्हणतो हे उधर खडे राहो, त्याला माहित नसतं। मग तो ऑफर होता था डोनर, अच्छा कैसे तुम लोग बात करते हो, हमने पता नहीं आपको डोनेशन दिया है, राइट। तो ऑफकोर्स यू हैव टू हँडल दैट केयरफुली। म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की ज्या लोकांना माहिती पडेल की अरे मैं किसके लिए कर रहा हूँ, जो मेरे साथ कोई मिस ट्रीटमेंट करता है या कुछ करता है, फिर मुझे देखना है कि मैं अल्टीमेटली किसके लिए यहाँ पे सेवा करने के लिए आया हूँ, भगवान के लिए। मैं भगवान के लिए सेवा कर रहा हूँ तो मैं अपने आप संतुष्ट हूँ, राइट। ऑफकोर्स आपण अशा प्रकारे वागणूक देऊ नये, पण समजा तुमच्यासोबत उद्या काय झालं तो तुम्ही असा विचार केला पाहिजे की अरे ऐसा हो गया मेरे साथ, वैसा हो गया, मैं अभी भक्ति नहीं कर सकता, राइट, ऐसा नहीं। सो लाइक दैट इथे जे प्रभुपादांनी म्हटलेलं आहे कि इस प्रकार जब हम दिव्य चेतना में सेवा करेंगे, देन व्हाट हैपेंस, यत्न आचर्यत कर्म समग्रम प्रवीयते। फिर हम जो भी करेंगे, जो भी यू नो सब कुछ क्या हो जाएगा, कृष्ण भावना भावित हो जाएगा। क्योंकि हमारे जीवन में हजार चीजें चेंज हो सकती है, लेकिन एक चीज चेंज नहीं होगी, और वो है कृष्ण चेंज नहीं होंगे। हमारे यू नो आध्यात्मिक जो इंस्ट्रक्शन जो है वो चेंज नहीं होंगे, राइट। सो लाइक दैट। आणि मग याला फायनली एक शेवटचा श्लोक आहे 24 नंबरचा, त्याला करूया पूर्ण, मग सेक्शन पूर्ण होऊन जाईल। 24 नंबरचा श्लोक वाचा प्रत्यक्षात येथील पंडित माताजी, 24 नंबर श्लोक वाचा। श्री कृष्ण दंडवत प्रणाम प्रभुजी। ब्रह्म अर्पणम ब्रह्म हवी ब्रह्म अग्नो ब्रह्मणाम ब्रह्मणाहुतं ब्रह्म एवं गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिना। कृष्ण भावनेमध्ये पूर्णपणे तल्लीन झालेल्या मनुष्याला निश्चितच भगवत धामाची प्राप्ती होते, कारण तो आध्यात्मिक क्रियांत पूर्णपणे निमग्न झालेला असतो। या आध्यात्मिक क्रियांमध्ये हवन सुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचे ब्रह्मरूप आहे, आणि हवी सुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचीच आहे। येस, कळलं का तुम्हाला याचा अर्थ काय आहे, जे आपण लास्टच्या श्लोकामध्ये डिस्कस करत आलेलो आहोत, की जेव्हा आपण स्वतः स्पिरिच्युअल होऊन जातो तेव्हा आपल्या आसपासच्या वस्तू, आपल्या आसपासचे लोक सगळं काही स्पिरिच्युअल होऊन जातात, राईट।
सो इट इज समथिंग लाईक, याला उदाहरण आपण जर घ्यायचं असेल तर या प्रभुपादांनी ऍक्च्युअली इंग्लिशमध्ये तो शब्द वापरलेला आहे, कन्झम्पशन अँड कन्झ्युमेशन. इथे दिलेला शब्द कुठे गेला, तात्पर्यामध्ये ठीक आहे, सिंपल भाषेमध्ये त्याला आपण हे करूया. फॉर एक्झाम्पल तुम्ही यज्ञ आहुतीमध्ये जेव्हा एखादं धान्य वगैरे टाकता आणि ते जळतं, बरोबर आहे, जळतं ना ते, पण तुम्ही काय म्हणता, वेस्ट हो गया, जल गया, खतम हो गया, हो जल गया क्या हो, सांगा मला. ते जळलं, जळून खरं संपून गेले का ते जळून, मग काय झालं, राखाडी झाली. काय झालं मग त्याचं, सोयगा डोळे माताजी सांगा काय झालं त्याचं. जेव्हा यज्ञ आहुतीमध्ये आपण धान्य टाकतो आणि ते जळतात, काय होतं, ते वेस्ट झालं, ते वेस्ट नाही त्याच्यात, ते भगवंताला दिलं, अर्पण केलं. येस, ब्रह्म होऊन गेलं. राईट. सांगण्याचा अर्थ असा आहे की यज्ञ आहुतीमध्ये जेव्हा एखादी गोष्ट जळते तेव्हा बाहेरचे लोक विचार करतात जल के खत्म हो गया, जल के खत्म नहीं हुआ, बल्कि वो जो वस्तु थी उसको उसने अपना पूर्णत्व प्राप्त कर लिया, उसको अपने जीवन का पूर्णत्व मिल गया. राइट. जो भी ग्रेन था उसके जीवन का अंतिम लक्ष्य क्या है, भगवान की सेवा करना. वो जब अग्नि आहुति में गया, भगवान के लिए अर्पित हो गया, तो भगवान के अर्पित होने की वजह से उसका जीवन सफल हो गया. राइट. सो दैट्स द अंडरस्टँडिंग. कंझम्पशन. हाँ बोला बोला. जसे बळी देतात तो त्याचा कसा नवीन जन्म होतो तसं ऑथेंटिक बळी देते तिथे. करेक्ट. तर तो मेला नाही, त्याला नवीन जीवन भेटलं, त्याला एक नवीन ऊर्जा त्याला प्राप्त झाली. राईट. सो सिमिलरली, आणि हे सगळं कशामुळे होतं, स्पिरिच्युअल कॉन्शियसनेस डेव्हलप केल्यामुळे होतं. म्हणून बघा, एखादी गोष्ट भौतिक आहे की आध्यात्मिक आहे, कशावर ठरतं, आपल्या चेतनेवर ठरतं. सेम घरामध्ये माझा टेबल असेल, आता तो टेबल आध्यात्मिक आहे की भौतिक आहे, मला सांगा. हा, मैथिली राणी माताजी, टेबल आध्यात्मिक आहे की भौतिक आहे? भौतिक आहे. आध्यात्मिक आहे प्रभूजी. आणि अजून एकाने उत्तर द्या, भौतिक पण आहे, आध्यात्मिक पण आहे. आपलं यूज करण्यावर आहे प्रभूजी. प्रभूजी आपलं यूज करण्यावर आहे. आध्यात्मिक केलं तर ते आध्यात्मिक होते. ओके. मग याला दोन, हा बरोबर आहे, सगळ्यांची उत्तर परफेक्ट आहेत, दोन्ही बाजू आहेत. फ्रॉम कॉम्पोजिशनल पॉइंट ऑफ व्ह्यू ज्या गोष्टींनी बनलेला आहे तो भौतिक पदार्थाने बनलेला आहे, बरोबर. बट फ्रॉम ऍप्लिकेशनल पॉइंट ऑफ व्ह्यू इट इज स्पिरिच्युअल. कंपोजिशन काय आहे त्याचं, म्हणजे ज्या गोष्टींनी बनलं तो भौतिक आहे, पण ऍप्लिकेशन त्याचं काय आहे, त्याला तुम्ही टेबल ठेवून टेबलावरती भगवंतांना ठेवू शकता, गौरव त्याला आरती करू शकता भगवंतांची. राईट. टेबलावर तुम्ही भगवंतांच्या भोग लावू शकता किंवा एनी स्पिरिच्युअल पर्पज करता वापरू शकता. देन इट बिकम्स स्पिरिच्युअल. लाईक प्रभुपाद अमेरिका विशाखापट्टणम मध्ये होते एकदा, आणि प्रभुपाद विशाखापट्टणम मध्ये बीच आहे, राईट, समुद्र आहे. तर सगळे डिवोटी गेले, बोलले अच्छा इधर बीच आहे, थोडं स्नान कर लेते. तर सगळे डिवोटी गेले स्नान करायला, आणि मग स्नान करता करता डिवोटी विचार करायला लागले, अरे लेकिन हम लोग क्या कर रहे हैं यहाँ पे, पानी में तैर रहे हैं, ये सब मजा कर रहे हैं, ये सब सेंस ग्रेटिफिकेशन है. थोड्या वेळाने प्रभुपाद आले. प्रभुपाद म्हटले वाव कितना अच्छा समंदर आहे, आणि प्रभुपाद स्वतः आंघोळ करायला लागले. आणि प्रभुपाद म्हटले, डिवोटी म्हणायला लागले, प्रभुपाद इजंट इट माया, मतलब ये हम लोग भोग में नहीं है क्या, ऐसा मतलब एंजॉय कर रहे हैं. प्रभुपाद म्हटले इसमें क्या भोग है, ये जो पानी है इसको जब मैं देखता हूँ तो मुझे कृष्ण याद आते हैं, रसों अपसु कौनते हैं. भगवान बोलते हैं मैं पानी का टेस्ट हूँ. भगवान बोलते हैं गीता में खय पौरुषम ऋषि में कि इंसान के अंदर का एबिलिटी मैं हूँ. तो हम जब स्विमिंग कर रहे हैं तो उनका भगवान हमारे अंदर की एबिलिटी है. राइट. जब मैं आकाश में देख रहा हूँ सूर्य को, तो भगवान कहते हैं मेरी आंखें है, वो सूर्य देख रहा हूं मैं. लाईक दॅट जे काही आपण बघतो सगळीकडे कृष्ण भावना भावित आहे, जर आपली चेतना कृष्ण भावना भावित असेल तर. पण कुठली गोष्ट ही आध्यात्मिक किंवा भौतिक कधी बनते, आपल्या चेतनेवर बनते. प्रल्हाद महाराजांना हिरण्यकश्यपूने काय केलं होतं, तेलाच्या आपल्या हत्तीच्या पायाखाली मारायचा प्रयत्न केला होता, सापांच्या ह्याच्यात टाकलं होतं. जेव्हा त्यांना सापांच्या ह्याच्यात टाकलं होतं तेव्हा प्रल्हाद महाराज काय विचार करत होते, अरे तो शेषनाग आहे, शेषनाग काय वंशज आहे,
शेषनाग के डिवोटी आहे सब लोक, आणि त्यांना काही झालं नाही. जेव्हा त्यांना समुद्रात फेकलं तेव्हा विचार करू लागले, अरे ये तो क्षीरसागर आहे, भगवान नारायण का निवास स्थान आहे. अशा प्रकारे त्यांना जिथे काही काय केलं ते विचार करायचे. आपली चेतना त्यांची अशी होती की भगवान का धाम आहे, भगवान का घर आहे. दॅट्स हाऊ आपल्या स्पिरिच्युअल चेतनेमुळे एखादी कुठलीही गोष्ट राईट भौतिक बनत नाही. म्हणून तुम्हाला दिसेल यामध्ये तात्पर्यामध्ये रूपात लिहितात. तात्पर्य आपण नेक्स्ट टाइम कव्हर करू, पण इथे तुम्हाला दिसेल अनुवादामध्ये या आध्यात्मिक क्रियांमध्ये हवन सुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचे होऊन जाते आणि हवी सुद्धा. हवी म्हणजे कोण आहे? बेसिकली जो यज्ञ करतो आणि यज्ञामध्ये आहुती देणारा, दिली जाणारी आहुती आणि आहुती देणारा, जे देणारे इन्ग्रेडियंट आहेत यज्ञामध्ये. समजा तुम्ही आता यज्ञकुंडामध्ये धान्य टाकताय, ते गुण करतायत, भगवंताची प्रीती करतायत, ते आध्यात्मिक म्हणून गेले. यज्ञ करणारा व्यक्ती स्पिरिच्युअल आहे, तो आध्यात्मिक झाला. अग्नी भगवंताची प्रीती करता यज्ञ करतोय, आध्यात्मिक झाली. अशा प्रकारे संपूर्ण यज्ञ जे आहे ते काय झालं? आध्यात्मिक म्हणून गेलं. म्हणून ऍक्च्युली भगवंत अर्जुनाला कुरुक्षेत्रात येतो घेऊन सांगतात, अर्जुन आप इस युद्ध भूमि को ऐसा मत देखो कि ये लड़ाई है, ये यज्ञ कुंड है. विराट रूप क्या है? यज्ञ कुंड का मुख है. आपका धनुष बाण क्या है? चम्मच है. और आहुति में कौन है? कौरव. उनको उठा उठा के विराट रूप के मुख में डाल रहे हो. अग्नि जल रहा है और वो नष्ट हो रहे हैं सारे. नष्ट हो रहे इन द सेंस उनको परफेक्शन मिल रहा है, उनका जीवन परिपूर्ण हो रहा है विराट रूप में, उनका खत्म हो रहा है. तो सो लाइक दैट दिस कुरुक्षेत्र बैटलफील्ड इज यज्ञ कुंड, बड़ा यज्ञ कुंड है. और मैं स्वयं भगवान यहाँ पे खड़ा हूँ, और मेरे प्रति के लिए आप क्या कर रहे हो? एक एक कौरव को उठा उठा के यज्ञ आहुति में डाल रहे हो, और इस प्रकार धर्म का मार्ग खोल रहे हो, और इनके भी जीवन पूर्ण हो रहा है, आपका भी जीवन मेरा सेवा करने की वजह से पूर्ण हो रहा है, और ये जगह प्युरिफाय हो रहा है. राईट, लाईक दॅट. अशा प्रकारे ही चेतना आहे, आणि हा सेक्शन इथे पूर्ण होऊन जातो जो आपण स्टार्ट केला होता श्लोक नंबर 16 पासून. कि अशा चेतनेमध्ये जेव्हा अर्जुनाचा प्रश्न होता ना कि कर्मयोग कैसे करना है, कर्मयोग क्या होता है, कर्मयोग करने के लिए जो ऑब्स्टेकल है काम, उसका तो उत्तर भगवान ने दे दिया. श्लोक नंबर 4.35 पासून ते 4.15 पर्यंत 14 पर्यंत, त्यानंतर 4.15 पासून ते 4.24 इथपर्यंत भगवंतांनी 10-11 श्लोकांमध्ये विस्ताराने सांगितले की कर्मयोग कैसे करना है, बंधन से कैसे मुक्त होना है, और अपने जीवन को परिपूर्ण कैसे करना है. See everything in the light of spiritual usage. सब कुछ आध्यात्मिक सेवा में लगाया जा सकता है. जो कोई भी चीज आध्यात्मिक सेवा में आपण त्याला लावतो ती आध्यात्मिक बनून जाते. तुमचा पेन आध्यात्मिक बनून जातो, तुमच्या घरातले कपडे आध्यात्मिक बनून जातात, तुमचा मोबाईल आध्यात्मिक बनतो, तुमचा झूम आध्यात्मिक बनून जातो. राईट, अशा प्रकारे आपलं जीवन हे आध्यात्मिक बनून जातं, आणि कुठल्याही गोष्टीने आपल्याला कुठल्याही प्रकारचं बंधन लागत नाही, कर्म लागत नाही. राईट, हरे कृष्ण. अशा प्रकारे ते तुम्ही बघितलं होतं ना लास्ट टाइम, ते फिरत असतं कधी कधी है ना. भगवान पानी जो होता है वो भगवान को समर्पित करने से चरणामृत बन जाता है. राइट, जो हम गीत गाते हैं भगवान के लिए गाने से कीर्तन बन जाता है. राइट, जो हम खाते हैं वो अगर भगवान को समर्पित करें तो प्रसाद बन जाता है. म्हणून जीवनामध्ये कुठलीही गोष्ट नाहीये जी प्रसाद बनू शकत नाही. राइट, बट दॅट डिपेंड्स ऑन अवर कॉन्शियसनेस. कृष्ण भावना, आणि कृष्ण भावनाचा विकास होतो हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. नित्य नियमाने आपण जर व्यवस्थित जप केला, भक्तांच्या असोसिएशनमध्ये राहिलो आणि गुरु महाराजांच्या मार्गदर्शनामध्ये राहिलो, तर आपण अशा प्रकारे जप करू शकू. जप केल्याने आपण कृष्ण भावना भावित बनू शकू. हरे कृष्ण. तर मग आपण याला शुक्रवारी कंटिन्यू न करता आपल्याला उद्या क्लास घ्यायचा आहे. सॉरी, मी तुम्हाला सांगायला विसरलो. गुरुवार ह्या आठवड्याला पण एक चेंज आहे माझा, फॉर सम अदर रिझन काही इव्हेंटला मला जायचंय. तर तुम्हाला जमेल उद्या गुरुवारी? जमेल ना? हो प्रभूजी. मग ठीक आहे. मग ग्रुपवर मेसेज टाका तुम्ही नंतर श्रद्धा माताजी की आपण उद्या क्लास घेऊ संध्याकाळी सेम टाइम 8 ते 9. आणि मग याच्यामध्ये लास्टचे काही श्लोक उरलेले आहेत ते आपण ते कव्हर करायचा प्रयत्न करू जेवढे होतील तेवढे. श्रील प्रभुपाद की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यो च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो अनंत कोटि वैष्णव की जय. हरे कृष्ण. दंड प्रणाम प्रभू. प्रणाम प्रभू. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंड प्रणाम प्रभूजी. थँक्यू व्हेरी मच.